नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवते तो आहे फायनल स्ट्रॅटेजी व्हिडिओज. म्हणजेच आता CET एक्झाम 2 मे पासून स्टार्ट होते. 2 मे ते 17 मे यामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांच्या शिफ्टमध्ये एक्झाम्स होणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करून त्यांच्या शिफ्ट वाईज एक फायनल स्ट्रॅटेजी तर देणारच आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही मिस्टेक्स सांगणार आहेत ज्या तुम्हाला पेपरमध्ये अवॉइड करायच्या आहेत. त्यामुळे सिली मिस्टेक्स असतील, टाईम कुठं तुमचा कन्झ्युम होतोय त्या गोष्टी असतील, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट, विद्यार्थ्यांचा एक डाऊट असतो की जर दादा पेपर डिफिकल्ट आला तर काय करायचं. या सगळ्या क्वेश्चन्सची उत्तरं असणार आहेत ना, ती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार. आणि गॅरंटेड सांगतो, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला जे डिझायर्ड पर्सेंटाईल हवं आहे त्यामध्ये हा हेल्पफुल व्हिडिओ नक्की हेल्पफुल ठरेल. खरं तर आजच्या या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला एक बोनस टिप दिली आहे, ती देखील फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की तुम्हाला आता फायनल स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 2, 3 आणि 4 मेला आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करा, जास्तीत जास्त तुमचा सगळा फोकस हा रिव्हिजनवरतीच झाला पाहिजे. आत्तापर्यंत जेवढं काही क्वेश्चन सॉल्व केले, जेवढे PYQ सॉल्व केलेत, जेवढे काही शॉर्ट नोट्स बनवलेत, सगळेच्या सगळे तुमचे रिव्हिजन झाले पाहिजेत. तुम्ही पॅनिक होऊ नका की आमचा पेपर पहिल्याच दिवशी आला आहे, डिफिकल्ट येईल का, मॉडरेट येईल का, त्याची काळजी करण्याऐवजी तुम्ही तुमची प्रिपरेशनवरती फोकस करा. ठीक आहे. हे होतं 2, 3 आणि 4 मेला ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट आहे त्यांच्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट 10 ते 17 मेच्या दरम्यान आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जास्तीत जास्त फोकस इतक्यावर करायचा आहे. एक आहे, जेवढे काही इनकम्प्लीट चॅप्टर्स जे हाय वेटेज आहेत प्लस जेवढे काही वीक टॉपिक्स वगैरे आहेत जे तुमचे मॉक टेस्ट ॲनालिसिसवरून फाइंड झाले आहेत त्यांना परफेक्ट करा. दुसरं, शक्य तितक्या जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. आणि थर्ड आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट, रिव्हिजन सोबत हळूहळू स्कोर इम्प्रूव्ह करा. कारण का तुमच्याकडे थोडे 8 ते 10 दिवस आहेत. मग हा जो वेळ आहे ना, तो जे चॅप्टर्स तुमचे वीक आहेत, जे चॅप्टर्समधून तुमचे PYQ सॉल्व होत नाहीत अशा चॅप्टर्सवरती खर्च करा. आणि एक सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 2 मे पासून स्टार्ट होती 17 मे पर्यंत अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी 2023चे जे PYQs आहेत ते परफेक्ट करून जायचे. ही होती स्टेप नंबर 1 की तुमचं जी प्रिपरेशन आहे ती पुढच्या दिवसामध्ये कसं असलं पाहिजे. त्यानंतर स्टेप नंबर 2 असणार आहे, यावर्षी सेफ स्कोर काय असणार आहे. हा एक कॉमन डाऊट विद्यार्थ्यांचा येतोय की सेफ स्कोर शिफ्ट वाईज काय असतो. जनरली सांगतो, जर तुमची मॉडरेट, जर सगळ्या शिफ्ट या मॉडरेटच असणार आहेत, जर शिफ्ट मॉडरेट असेल ना 115 प्लस 115 प्लस हा सेफ स्कोर असू शकतो. एक बेटर कॉलेज, एक चांगली ब्रँच तुम्हाला मिळते या स्कोरवरती. ठीक आहे. हा असणार आहे सेफ स्कोर. आणि हा सेफ स्कोर शिफ्ट वाईज डिफर करत असतो. कारण का जर तुमची इझी शिफ्ट असेल तो स्कोर 120 प्लस जाऊ शकतो, डिफिकल्ट शिफ्टला त्याहून कमी पण येऊ शकतो. त्यामुळे हा शिफ्ट वाईज डिफर होत असतो. आता तुम्ही सेफ स्कोरची काळजी करू नका की मला इतकं पर्सेंट आहे, इतकेच मार्क्स स्कोर करायचं आहे. एकदा होतं असं की आपण अपेक्षा ठेवून जातो की मला इतके मार्क्स स्कोर करायचे आहेत म्हणून, आणि पेपर डिफिकल्ट येतो, त्यानंतर रिग्रेट वाटायला लागतो की माझं प्रिपरेशन कुठे कमी पडले. त्यामुळे या असं रिग्रेट वाटून घेण्याचं काहीही कारण नाही आहे. तुम्हाला तुमचा फोकस जो आहे तो सगळा प्रिपरेशनवरती करायचा आहे. ही होती स्टेप नंबर 2, सेफ स्कोर काय असणार आहे. स्टेप नंबर 3 वर येण्याआधी तुम्हाला सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 10 ते 17 मेच्या दरम्यान आहे त्यांनी जास्तीत जास्त मॉक टेस्टमध्ये जा. ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. टोटल 25 फुल लेंथ टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला किती टेस्ट घ्यायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर इन्स्टंटली रिझल्ट करतो की आउट ऑफ 200 तुम्ही किती मार्क्स स्कोर केलेत. प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन मिळतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल मेंटर सुद्धा असाइन केला जातो. त्यामुळे तुम्हाला काहीही डाऊट येत असेल प्रिपरेशन दरम्यान तर तुम्ही मेंटरशी कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट तुम्हाला मिळतील. आता येतो स्टेप नंबर 3 काय असणार आहे. तर पेपर जर डिफिकल्ट आला तर तुमची प्रॉबॅबिलिटी काय असणार आहेत. एक, पहिलं म्हणजे काय, ज्यावेळी तुमच्यासमोर पेपर येईल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सच्या तिन्ही सेक्शनमध्ये जेवढे क्वेश्चन्स सुरुवातीला येतात, जे इझी वाटतात, जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ते सगळे मार्क करायचे. ही पहिली स्टेप. दुसरं, आता जे रिमेनिंग क्वेश्चन्स असणार आहेत जे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर उरतात, त्यामध्ये 2 कॅटेगरीज असतील. एक म्हणजे काय, एक क्वेश्चन असे असतील जे काही तुम्हाला त्याबद्दल आयडिया आहे, म्हणजे तुम्ही त्या आधी त्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, आणि दुसरे क्वेश्चन्स असणार आहेत ज्याबद्दल तुम्हाला काहीच आयडिया नाही. एकतर JEE मेन्स लेवलचे क्वेश्चन्स असतील किंवा ते नवीनच क्वेश्चन्स आलेत. अशा 2 प्रकारचे क्वेश्चन्स असतील. जर ते क्वेश्चन्स तुमच्यासाठी
टोटली नवीन असतील तर ते तुम्ही अंदाजेच टिकमार्क करायचा ABCD, त्याच्यावरती विचार करण्यात किंवा ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू नका. तो जो टाईम आहे तो तिथं वाया जाऊ शकतो. त्यामुळे असे क्वेश्चन ज्याबद्दल तुम्हाला काहीच आयडिया नाही, जे वाटतं तुम्ही पहिल्यांदाच बघतोय ना, सगळेच्या सगळे क्वेश्चन्स ABCD या तुक्का स्ट्रॅटेजीने मार्क करायचं आहे. आता सेकंड कॅटेगरीचे जे क्वेश्चन्स आहेत ज्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती आहे की मी हा क्वेश्चन आधी केलाय किंवा अशा प्रकारचा केलाय, परंतु आयडिया येत नाही की मला सॉल्व्ह कसा करायचा आहे, यावेळी इतकंच करा, जेवढ्या काही आधी तो क्वेश्चन सॉल्व्ह होतोय की नाही ट्राय करा. जर तो क्वेश्चन जास्तच टाइम कन्झ्युम करत असेल ना, स्किप करा, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुक्का स्ट्रॅटेजीज वगैरे यूज करा. म्हणजे ऑप्शन्सला रिलेट करायला शिका, ऑप्शन्सला इलिमिनेट करू शकता तुम्ही. आणि अशा क्वेश्चन्समध्ये जनरली एक सांगतो, एक तर हे क्वेश्चन्स टाइम कन्झ्युमिंग तरी असतील किंवा हे क्वेश्चन्स असे असतील जे तुम्हाला पुढं काही प्रॉब्लेम म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट पुढच्या क्वेश्चन्सवर टाकू शकतात. त्यामुळे असे क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट तर करायचे आहेत, परंतु हे क्वेश्चन्स वाईजली चूज करायचे आहेत. एकाच क्वेश्चनवरती पूर्ण पेपर 10 मिनिटं तुम्ही अडकवून पडला, हे असं होऊ नका. ही असणार आहे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. आणि जर पेपर जर डिफिकल्ट आला तर इतकंच करायचं आहे की गोंधळून जाऊ नका. पेपर डिफिकल्ट आलाय फक्त तुमच्यासाठी पेपर डिफिकल्ट नाही आलाय, जेवढे विद्यार्थी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही एक्झाम देत आहेत सगळ्यांसाठी पेपर डिफिकल्टच आलेला आहे. त्यामुळे भलेही जरी पेपर डिफिकल्ट आला तरी कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळतं. त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही घ्यावी असं मला वाटतं. तुम्ही इतकंच करा, जेवढा पेपर येतोय तो चांगला अटेम्प्ट करा. तुमची जेवढे आतापर्यंत मेहनत केले त्याचा तुम्हाला बेस्ट द्यायचा आहे एवढं तुमच्या डोक्यामध्ये असू द्या आणि शांत डोक्याने पेपर अटेम्प्ट करायचा आहे. घाई गोंधळ करून काहीही होणार नाही आहे. पेपर हा शांत डोक्याने अटेम्प्ट करा. जेवढं तुम्ही फास्ट स्पीड जास्त वाढवाल प्रॉब्लेम येईल, सिली मिस्टेक्स होण्याची प्रोबॅबिलिटी पण वाढेल. त्यानंतर आता येतो की या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये एक बेस्ट स्ट्रॅटेजी काय असणार आहे. सगळ्यांसाठी एक गोल्डन टिप द्यायची आहे. एक आहे 2023ची जेवढी चॅप्टर वाईज PYQs आहेत जेवढे तुम्ही सॉल्व्ह केलेत ते सगळेच्या सगळे परफेक्ट करा, रिवाइज करा. भलेही तो क्वेश्चन सॉल्व्ह नाही होऊ द्या, सोल्युशन बघा. ते क्वेश्चनचे सोल्युशन हवं तर ते ॲनालाइज करा आणि ते क्वेश्चन जे आहेत 2023चे ते परफेक्ट करा. ही गोल्डन टिप असणार आहे. बाकीचे MCQजवरती फोकस करण्याऐवजी एंडिंगमध्ये 2023च्या PYQला जास्त प्राधान्य तुम्हाला द्यायचं आहे. आणि आता शेवटची एक स्ट्रॅटेजी सांगायची आहे की पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये सिली मिस्टेक्स वगैरे होतात. मोस्टली सिली मिस्टेक्स तुमच्या केमिस्ट्रीमध्ये होऊ शकतात. क्वेश्चन्स नीट वाचा, क्वेश्चन्स समजून घ्या. डायरेक्टली ऑप्शन्स बघतो आणि पुटअप करतो असं करायचं नाही आहे. पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे, क्वेश्चन्स वाचायचं आहे, नीट समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थिंक करायचं की मला कसं अप्रोच करायचं आहे आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करा. सिली मिस्टेक्स अवॉइड करायचे असेल, जास्त घाई गडबडीमध्ये क्वेश्चन्स अटेम्प्ट करू नका. डोकं शांत ठेवून प्रत्येक क्वेश्चनला वेळ देऊन नीट ॲनालाइज करा आणि क्वेश्चन्समध्ये जे विचारले आणि जे ऑप्शन्स आहेत त्यांना रिलेट करायचा प्रयत्न करा. आपण काय करतो, आधीच क्वेश्चनला जज करतो, हा क्वेश्चनच डिफिकल्ट आलाय आणि याचा इफेक्ट काय पडतो, सगळेच वाटायला लागतात की अरे हाच क्वेश्चन डिफिकल्ट आहे. असं करू नका. ज्या तुक्का स्ट्रॅटेजीज वगैरे यूज करताय त्या कॉन्फिडेंटली तुम्ही यूज करा. असं नाही की तुक्का स्ट्रॅटेजीज म्हणतो आणि 50च्या 50 क्वेश्चन तुक्का स्ट्रॅटेजीनेच अटेम्प्ट करतोय, असं काही होणार नाही आहे. त्यामुळे इतकंच करा, डोकं शांत ठेवून सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. सिली मिस्टेक्स केमिस्ट्रीमध्ये होऊ शकतात, मॅथ्स थोडं टाइम कन्झ्युमिंग येऊ शकतं. क्वेश्चन्स व्यवस्थित चूज करा. फिजिक्समध्ये गेल्या वर्षी 2-3 वर्षाची जी PYQs आहेत त्यांना परफेक्ट करून जा. खरं तर आजचा जो व्हिडिओ होता ना तो होता फक्त तुम्हाला या जनरल टिप्स होत्या की तुम्हाला या पुढच्या जी उरलेला वेळ आहे त्यामध्ये काय करायचं ही फायनल स्ट्रॅटेजी आहे. आता येतो बोनस टिपवरती. बोनस टिपमध्ये इतकंच करा, जेवढं शक्य असेल ते रिवाईज करा, अगेन अँड अगेन रिवाईज करा आणि स्पेशली सांगितले 2023ची जी PYQs आहेत ती रिवाईज करा, परफेक्ट करा. फॉर्म्युलेज आठवत नाहीत एक्झाम हॉलमध्ये, हा जो डाऊट असतो तो जर क्लिअर करायचा असेल जास्तीत जास्त रिव्हिजन झालं पाहिजेत. नवीन चॅप्टर्स जे लो वेटेज आहेत त्यांना जास्त वेळ देण्याऐवजी ती रिव्हिजनवरती जास्त फोकस करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.